काय आज आपण बनवतोय पनीर टिक्का मसाला. त्यासाठी आधी पनीर मॅरिनेट करून घ्यावे आणि ते 5 मिनिटानंतर फ्राय करावे. मॅरिनेट करण्यासाठी दही, मीठ आणि हळद याचा वापर करावा आणि असं चांगलं भाजून घेऊन तुम्ही मसाला तयार करू शकता. त्या मसाल्यासाठी मोठा मोठा कांदा, टोमॅटो, मिरची, आलं आणि लसूण कापून घ्यायचं. लसूण आपण फक्त 3 पाकळ्या घेतोय. आता मसाल्यासाठी अजून एक भाजी आपण यूज करतोय ती कांद्याची पाकळी. कांदा असं चौकोन कापून घ्यायचा आणि तो सुटसुटीत करायचा आणि तो भाजीसाठी यूज करायचा. बघा आता मी करते आहे, असं सुटसुटीत करून घ्यायचा. आता मसाल्यासाठी जो आपण मोठा कांदा कापला आहे तो थोडंसं तेल घालून भाजायचा आणि त्यातच आपण टोमॅटोसुद्धा टाकायचं, मिरची, आलं हे सुद्धा टाकून भाजून घ्यायचं. कांदा थोडा वेळ भाजायचा आणि मगच टोमॅटो वगैरे टाकायचं. आणि मसाल्यांमध्ये एक दालचिनी, एक ते 2 काळी मिरी, 1 लवंग आणि सर्वात महत्त्वाचं वेलदोडा टाकायचा. थोडं शेंगदाणेही टाका जेणेकरून पेस्ट थिक बनते. असं हे उकळून घ्यायचं. त्यात मीठ घालायचं म्हणजे चांगलं शिजतं. नंतर मी हे ग्राइंड करून घेतलं आहे. आता मसाला बनवूया. त्यासाठी पहिला तेलात जिरे घालूया, थोडीशी मिरची आणि जे आपण सुटसुटीत केलेले कांदे आहेत ते घालायचे आणि आपला मसाला चांगला भाजून घ्यायचा. त्यातच आपण चटणी, मीठ, साखर हे सुद्धा घालतो आणि थोडंसं हळद. आता इकडे आपण तडका करूया. तडक्यांमध्ये मी हिंग, जिरं आणि चिली पावडरचा वापर केला आहे, बुक्क्याचा. बुक्का घातला गॅस बंद करा, नाही तर तो जळू शकतो. मग आपला पनीर घालून अजून थोडासा वेळ शिजवा, फक्त 5 मिनटं. जास्त पनीर घातल्यावर शिजवायचं नाही. तयार आहे अगदी सोपा आणि टेस्टी पनीर टिक्का मसाला.